नमस्कार मंडळी. वयाच्या 60 नंतर शरीरातील रक्तप्रवाह बिघडल्यामुळे पडण्याचा धोका तिपटीने वाढतो. पण एक गोष्ट तुम्हाला कोणीच सांगत नाहीये की एक विशिष्ट प्रकारची पेय हे नुकसान काही दिवसात किंवा काही आठवड्यात नाही तर अवघ्या काही तासात भरून काढू शकते. हे पेय प्यायल्यानंतर 24 तासाच्या आत तुमच्या पायांच्या नसामध्ये नक्की काय घडते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला जाणवेल की पायात ती उबदार भावना परत येते, मुंग्या येणं थांबतंय आणि मी अशा 10 पेयांची यादी तयार केली आहे, जी आपण 10व्या क्रमांकापासून पहिल्या क्रमांकापर्यंत पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला नक्की कळेल की कोणतं पेय खरंच काम करतं आणि कोणतं अगदीच कुचकामी आहे. या यादीतील पहिल्या क्रमांकाचे पेय तुमच्या रक्तवाहिन्या 30% रुंद करते. 30% हाच तो फरक आहे. रात्री बाथरूमला जाण्यासाठी धडपडत चाचपडत जाणे आणि पूर्ण आत्मविश्वासाने चालत जाणे यामधला हा फरक आहे. पाय थंड पडणे, सुन्न होणे आणि पाय जसे काम करायला हवेत तसेच ते सुरळीत चालणे यामधला. आणि गंमत अशी आहे की कदाचित हे पेय आत्ताही तुमच्या स्वयंपाकघरात असेल, पण तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने पित आहात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्यासोबत राहा, कारण मी जे काही सांगणार आहे ते कदाचित तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीच्या अगदी उलट असू शकते. आणि हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला समजेल की तज्ज्ञांचे सर्व सल्ले पाळूनही तुमचा रक्तप्रवाह का बिघडला आहे. चला, तुमच्या पायांच्या आत सध्या काय घडत आहे याचे एक चित्रच मी तुमच्या डोळ्यासमोर उभं करते. वयाच्या 60व्या वर्षानंतर तुमच्या रक्तवाहिन्या नायट्रिक ऑक्साईड तयार करण्याचे प्रमाण 70% कमी करतात. 70% नायट्रिक ऑक्साईड हा असा मुख्य घटक आहे जो तुमच्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स आणि रुंद ठेवतो. त्याशिवाय तुमच्या रक्तवाहिन्या अक्षरशः आकुंचन पावतात, त्या होतात अरुंद होतात आणि त्यामुळे पायापर्यंत रक्त पोहोचायला खूप संघर्ष करावा लागतो. हा विषय फक्त पायाची बोटं थंड पडण्यापुरता मर्यादित नाही. जेव्हा रक्ताभिसरण कमी होतं तेव्हा सर्व काही कोलमडायला लागतं. तुमच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही, शरीरातील टाकाऊ पदार्थ तिथेच साचून राहतात, नसांना होणारी दुखापत वाढू लागते आणि मला सर्वात जास्त भीती कशाची वाटते माहितीये? त्या अरुंद झालेल्या नसांमध्ये छोटे छोटे रक्ताचे, ज्याला आपण मायक्रो क्लॉट्स म्हणतो, ते तयार होऊ लागतात. तुम्ही ते उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, तुम्हाला ते जाणवतही नाही, पण ते तिथे असतात आणि दिवसेंदिवस वाढत असतात. वैद्यकीय क्षेत्रात तुम्हाला ॲस्पिरिन घ्या, हालचाल करा किंवा पाय उंचावर ठेवा असं सांगितलं जाईल. आणि हो, या गोष्टींनी थोडाफार फरक पडतो, पण त्या फक्त लक्षणांवर काम करत आहेत. त्या मूळ कारणावर म्हणजे तुमच्या शरीरात कमी होत चाललेल्या नायट्रिक ऑक्साईडच्या उत्पादनावर काम करत नाही. आणि हे जे नुकसान होतंय ते काही कायमस्वरूपी नाही, ते आपण पूर्ववत करू शकतो, रिव्हर्स करू शकतो. पण पेयाच्या यादीकडे वळण्याआधी तुम्हाला त्यामागचं विज्ञान समजून घ्यावं लागेल. ही गोष्ट सगळंच बदलून टाकते. काही विशिष्ट पेय तुमच्या शरीराला पुन्हा नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास भाग पाडतात. हे काही जादूने होत नाही, तर हे मूळ बायोकेमिस्ट्री आहे, जे 3000हून अधिक क्लिनिकल अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. तुमचे शरीर या पेयामधील विशिष्ट घटकांचे रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये करते आणि जेव्हा नायट्रिक ऑक्साईडचा पूर तुमच्या सिस्टीममध्ये येतो तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या काही मिनिटातच मोकळ्या होतात. मी इथे वॅसोडायलेशन बद्दल बोलतेय. हा एक फॅन्सी शब्द आहे ज्याचा सोपा अर्थ असा की तुमच्या रक्तवाहिन्या एखाद्या अरुंद गल्लीसारख्या बंद राहण्याऐवजी एखाद्या महामार्गासारख्या रुंद आणि मोकळ्या होतात. जेव्हा हे घडते तेव्हा एका दिवसात तुमच्या पायांकडे होणारा रक्तपुरवठा 40 ते 60% वाढू शकतो. तुम्हाला ते लगेच जाणवेल. पायावरचा जडपणा कमी होईल, पेटके येणं थांबेल, तुमचे पाय उबदार होतील आणि काही आठवड्यात खरी रिकव्हरी सुरू होईल. नवीन केशवाहिन्या, कॅपिलरीज तयार होतील, नसांचे कार्य सुधारेल आणि तुमचा पडण्याचा धोका एकदम कमी होईल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. रक्ताभिसरण वाढवणारी सगळीच पेय सारखी नसतात. काही निव्वळ फसवणूक असतात, काही काम करतात पण त्यांचे दुष्परिणाम धोकादायक असतात आणि काही मात्र अगदी कमी खर्च खूप मोठा बदल घडवून आणतात. मी या विषयावरील संशोधनाचा अभ्यास करणाऱ्या वॅस्क्युलर सर्जनशी चर्चा केली आहे. आता मी तुमच्यासाठी या 10 पेयांची यादी घेऊन आली आहे. आपण सुरुवात करूया अशा पेयापासून
ज्यांचा फारसा काहीच परिणाम होत नाही. नंबर 10 ड्रिंक नंबर 10 साधे पाणी. हो, तुम्हाला पाण्याची गरज आहे. डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होते, ज्यामुळे रक्ताभिसरण मंदावते. पण सत्य हे आहे की वयाच्या 60 नंतर केवळ पाणी पिण्याने रक्ताभिसरणात फरक पडत नाही, हे मान्य करायला कोणीच तयार नाही. द जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजीमधील एका अभ्यासात असे आढळले आहे की हायड्रेशनमुळे वृद्ध लोकांमध्ये रक्तप्रवाह फक्त 8% सुधारला. 8%. जेव्हा तुम्ही 70% नायट्रिक ऑक्साईड कमी होण्याच्या समस्येशी लढत असता, तेव्हा हा बदल काहीच कामाचा नाही. समस्या सोपी आहे. पाण्यामध्ये कोणतेही नायट्रिक घटक नसतात व सोडायलेशन म्हणजे रक्तवाहिन्या रुंद करणे ट्रिगर करत नाही. ते फक्त शरीराचे नियमित कार्य चालू ठेवते. हे असं आहे की गाडी बंद पडू नये म्हणून काळजी घेणे आणि गाडीचा वेग वाढवणे. यात जो फरक आहे तोच इथे आहे. तुम्हाला पाण्याची गरज आहे. दिवसाला 8 ग्लास पाणी प्या. पण रक्ताभिसरण ठीक करण्यासाठी फक्त पाण्यावर अवलंबून राहू नका. हा पाया आहे, उपाय नाही. त्यामुळे याचा स्कोर आहे 10 पैकी 2. गरजेचे आहे पण पुरेसे नाही. ड्रिंक नंबर 9 ग्रीन टी बद्दल. ग्रीन टी बद्दल नेहमीच खूप चर्चा असते आणि हो, त्यात कॅटेकेन्स असतात जे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारतात. पण विशेषतः पायांच्या रक्ताभिसरणासाठी याचा परिणाम खूपच कमी आहे. संशोधन असे दर्शवते की ग्रीन टीमुळे फ्लो मिडिएटेड डायलेशन सुमारे 12% वाढते. हे साध्या पाण्यापेक्षा चांगले आहे, पण तरीही फारसे समाधानकारक नाही. याचे कारण असे की ग्रीन टीमधील कॅटकिन्स हळूहळू कमी करतात. ते इंडोथिलियल फंक्शन सुधारण्यासाठी काही तासांचा नाही तर काही महिन्यांचा वेळ घेतात. शिवाय यात वेळेचीही एक समस्या आहे. जर तुम्ही सलग 8 ते 12 आठवडे ग्रीन टी प्यालात तरच तो काम करतो. काही दिवस चुकले की त्याचे फायदे मिळणे बंद होते आणि त्यातील कॅफिनमुळे लोकांमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पाहू शकतात, ज्यामुळे मूळ उद्देशच साध्य होत नाही. माझा गैरसमज करून घेऊ नका. ग्रीन टीचे इतर फायदे आहेत. अँटीऑक्सिडंट्स, चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम वाढवणे, मेंदूचे आरोग्य. पण 60 नंतरच्या पायाच्या रक्ताभिसरणासाठी हा उपाय तितकासा वेगवान नाही. अजून एक गोष्ट, बहुतेक लोक ग्रीन टी चुकीच्या पद्धतीने पितात. ते उकळत्या पाण्याचा वापर करतात, ज्यामुळे त्यातील 50% पोषक तत्वे नष्ट होतात. तुम्हाला जास्तीत जास्त 75 ते 80 अंश सेल्सिअस म्हणजेच पाणी उकळल्यानंतर थोडं शांत झालेलं तापमानाचं पाणी हवं. त्यामुळे त्याचा स्कोर 10 पैकी 3 फायदे आहेत, पण रिझल्ट खूप हळूहळू मिळतात. ड्रिंक नंबर 8 चेरीचा रस, टाटा चेरी ज्यूस. आता आपण थोडं मुद्द्यावर येऊया. आंबट चेरीच्या रसामध्ये अँथोसायनिन्स असतात जे रक्तवाहिन्यांचा कडकपणा कमी करतात. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील एका अभ्यासात असे आढळले आहे की 12 आठवड्यानंतर चेरीच्या रसामुळे रक्तप्रवाह 18% सुधारला. हे काही वाईट नाही. अँथोसायनिन्स रक्तवाहिन्यांच्या भिंतीमधील सूज कमी करतात, ज्यामुळे त्या सहजपणे रिलॅक्स होतात. पण इथे एक अडचण आहे. हा रस साखरेने खचून भरलेला असतो. एका कपामध्ये 30 ग्रॅम साखर असते, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी एकदम वाढते आणि यामुळे काही काळासाठी रक्ताभिसरण सुधारण्याऐवजी बिघडू शकते. म्हणजे हे असं झालं की 1 पाऊल पुढे आणि 2 पावले मागे. शिवाय हे खूप महाग आहे. चांगल्या दर्जाचा शुद्ध चेरीचा रस विकत घ्यायचा झाल्यास एका बाटलीसाठी साधारण 600 ते 700 रुपये मोजावे लागतात. थोडक्यात काय, चेरीचा रस काम करतो पण हळूहळू आणि त्यातील साखरेचे प्रमाण पाहता जर तुम्हाला मधुमेह म्हणजेच डायबिटीज किंवा मधुमेहाची सुरुवात, प्री डायबिटीज आणि खरं बोलायचं तर 60 नंतर बहुतेक लोकांना हा त्रास असतोच, तर हा एक धोकादायक पर्याय ठरू शकतो. तरीही जर तुम्हाला हे घ्यायचंच असेल तर त्यात पाणी मिसळा. 1 भाग ज्यूस आणि 3 भाग पाणी. आणि रक्तातील साखरेचा त्रास होऊ नये म्हणून फक्त सकाळीच प्या. स्कोर 10 पैकी 4. हा काम करतो पण तोटे सुद्धा आहेत. ड्रिंक नंबर 7 डाळिंबाचा रस. डाळिंबाचा रस हा चेरीच्या रसापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. यात प्युनिक अलिगन्स असतात. हे असे सुपर अँटीऑक्सिडंट आहेत जे तुमच्या शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचे रक्षण करतात, जेणेकरून ते लवकर नष्ट होणार नाही. संशोधन काय सांगते ते पहा. डाळिंबाच्या रसामुळे वृद्ध लोकांमध्ये 4 आठवड्यानंतर
रक्तप्रवाह 22% वाढला. हे खूप महत्वाचं आहे. एका अभ्यासात तर असं दिसलं की यामुळे रक्तवाहिन्यांमधील साचलेला मळ एका वर्षात 30% कमी झाला. यामागची पद्धत खूप हुशारीची आहे. फक्त नवीन नायट्रिक ऑक्साईड तयार करण्याऐवजी डाळिंबाचा रस तुमच्याकडे असलेल्या नायट्रिक ऑक्साईडला वाचवतो. फ्री रॅडिकल्स पासून त्याचे रक्षण करतो, पण पुन्हा आपल्याला साखरेच्या समस्येचा सामना करावा लागतो. डाळिंबाच्या रसात चेरीपेक्षा जास्त साखर असते. 1 कपमध्ये 32 ग्रॅम आणि शुद्ध ज्यूस विकत घेणे खूप महाग पडू शकते. पॅकेज्ड बाटलीसाठी तुम्हाला साधारण 1000 ते 1200 रुपये मोजावे लागू शकतात. माझं मत विचाराल तर जर तुम्हाला परवडत असेल आणि साखर पचत असेल तर डाळिंबाचा रस चांगला आहे. पण या यादीत पुढे काही असे पर्याय आहेत जे याच्या कितीतर पट स्वस्त आणि जास्त प्रभावी आहेत. तरीही तुम्ही हा वापरणार असाल तर साखरेचा पाक नसलेला शुद्ध ज्यूस घ्या. आणि पुन्हा सांगते, त्यात भरपूर पाणी मिसळून प्या. स्कोर 10 पैकी 5. प्रभावी आहे पण महाग आणि साखरेने भरलेला आहे. ड्रिंक नंबर 6 कोको ड्रिंक. अस्सल कोको पावडरपासून बनवलेले डार्क चॉकलेट ड्रिंक हे रक्ताभिसरण वाढवण्यासाठी एक कायदेशीर आणि उत्तम उपाय आहे. कोकोमधील फ्लॅनॉल्स नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवतात. 42 अभ्यासांच्या एका मेटा मध्ये असे आढळले की कोकोमुळे रक्तप्रवाह सरासरी 24% सुधारला. आणि विशेष गोष्ट म्हणजे ते प्यायल्याच्या 2 तासाच्या आत त्याचा परिणाम सुरू होतो. तुम्हाला ते जाणवतं, तुमचे पाय उबदार होतात, मुंग्या येणं कमी होतं. हे खरंच घडतं, पण तुम्हाला हे योग्य पद्धतीने करावे लागेल. मी इथे बाजारात मिळणाऱ्या साखरेने भरलेल्या हॉट चॉकलेटच्या पाकिटाबद्दल बोलत नाहीये. मी गरम पाणी किंवा दुधात मिसळलेल्या शुद्ध गोडवा नसलेल्या अनस्वीटेड कोको पावडर बद्दल बोलत आहे. याचा योग्य डोस म्हणजे दिवसाला 20 ते 30 ग्रॅम कोको पावडर. यामुळे तुम्हाला 500 ते 700 मिलीग्रॅम फ्लॅवनॉल मिळतात, जे उपचारासाठी आवश्यक आहेत. याची एकच बाजू वाईट आहे, ती म्हणजे गोडव्याशिवाय याची चव खूप कडू लागते. आणि जर तुम्ही त्यात साखर किंवा मध घातलात तर पुन्हा आपण ज्यूसच्या बाबतीत होतो तिथेच अडकतो. यावर माझा उपाय, थोड्या प्रमाणात स्विटिया किंवा नैसर्गिक गोडवा वापरा. रक्तातील साखर न वाढवता तुम्हाला रक्ताभिसरणाचे फायदे मिळतील. स्कोर 10 पैकी 6. योग्यरित्या त्या बनवल्यास अत्यंत प्रभावी आहे. ड्रिंक नंबर 5 कलिंगडचा रस. आता आपण टॉप टियर मध्ये प्रवेश करत आहोत. कलिंगडचा रस म्हणजे नायट्रिक ऑक्साईडचा पॉवर हाऊस आहे आणि त्याचं कारण म्हणजे यात एल-सिट्रोलिन ठासून भरलेलं असतं. एल-सिट्रोलिन हे एक अॅमिनो ॲसिड आहे ज्याचे रूपांतर तुमचे शरीर थेट नायट्रिक ऑक्साईडमध्ये करते आणि इतर कोणत्याही अन्नापेक्षा कलिंगडमध्ये हे जास्त प्रमाणात असते. एका मोठ्या ग्लास ज्यूसमधून तुम्हाला सुमारे 1000 मिलीग्रॅम एल-सिट्रियन मिळते. अभ्यास दर्शवतात की कलिंगडच्या रसामुळे 6 आठवड्यानंतर रक्तवाहिन्यांच्या कार्यात 28% सुधारणा झाली. यामुळे रक्तदाब देखील लक्षणीयरित्या कमी झाला आणि नसांचा कडकपणा कमी झाला. विशेषतः पायांच्या रक्ताभिसरणावर याचा परिणाम थक्क करणारा आहे. हे प्यायल्यानंतर 3 तासांच्या आत पाय उबदार झाल्याचे लोक सांगतात. पायांमधील जडपणा आणि वेदना आठवडाभरात कमी होतात. आणि इतर फळांच्या रसाप्रमाणे नाही, तर कलिंगडामध्ये साखरेचा भार कमी असतो. हो, त्यात साखर आहे, पण त्यातील भरपूर पाणी आणि फायबरमुळे ती बॅलन्स होते. समस्या फक्त उपलब्धतेची आहे. ताज्या कलिंगडाचा रस फक्त उन्हाळ्यात मिळणं सोपं आहे. जोपर्यंत तुम्ही वर्षभर अख्खे कलिंगड विकत घेत नाही आणि ऑफ सीझनमध्ये ते महाग आणि गैरसोयीचे ठरते. पण जर तुम्हाला ते मिळत असेल तर कलिंगडाचा रस हे निसंशयपणे टॉप 5 रक्ताभिसरण पेयापैकी एक आहे. स्कोर 10 पैकी 7. उत्तम रिझल्ट्स पण उपलब्धता मर्यादित. ड्रिंक नंबर 4 जास्वंदाचा चहा. इथे एक असा चहा आहे ज्याबद्दल कोणीच बोलत नाही. जास्वंदाचा चहा या गोष्टीकडे गुन्हेगारी वाटावी इतकं दुर्लक्ष झाले. जास्वंदामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि अँथोसायनिन्स असतात, जे रक्तदाब कमी करतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. पण खरी जादू ही आहे की तुमच्या एंडोथेलियमवर कसा परिणाम करतात. एंडोथेलियम म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांचे आतील अस्तर, आणि जेव्हा हे अस्तर खराब होते तेव्हा रक्ताभिसरण कोलमडते. 6 आठवड्यांच्या अभ्यासात असे आढळले की जास्वंदाचा चहा रक्तदाब 11 अंकांनी कमी केला
आणि रक्तप्रवाह 31% सुधारला. 31% आणि हे खूप वेगाने घडते. लोकांना 10 दिवसांच्या आत निकाल मिळाल्याचे दिसून आले आहे. पेटकेने थांबते, सुन्नपणा नाहीसा होतो. हे अगदी स्वस्त आहे. महिन्याभराचा साठा होईल एवढा बॉक्स अगदी कमी पैशात मिळतो. हे बनवायचे कसे ते पहा. 2 जास्वंदाच्या टी बॅग्स किंवा वाळलेली जास्वंदाची फुले गरम पाण्यात 10 मिनिटे बुडवून ठेवा. दिवसातून 2दा सकाळी आणि संध्याकाळी हे प्या. याची चव आंबट असते. जवळपास आपल्या करवंदासारखी किंवा क्रॅनबेरीसारखी. जर तुम्हाला गोडवा हवा असेल तर त्यात चिमूटभर स्टिविया टाका. याची फक्त एकच बाजू सांभाळावी लागते, ती म्हणजे जास्वंदामुळे रक्तदाब लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही आधीच बीपीच्या गोळ्या घेत असाल तर हे सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला. स्कोर 10 पैकी 8. शक्तिशाली, परवडणारे आणि जलद काम करणारे ड्रिंक. नंबर 3, सॅलरी ज्यूस. काही वर्षापूर्वी सॅलरी ज्यूसची खूप क्रेज आली होती आणि त्यातील बहुतांश दावे फालतू होते. पण रक्ताभिसरणासाठी हे 100% खरे आहे. सॅलरी नैसर्गिक नायट्रेट्सने खच्चून भरलेली असते. तुमचे शरीर या नायट्रेटचे रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये एका अशा प्रक्रियेद्वारे करते जी तुमच्या तोंडापासून सुरू होते. तुमच्या जिभेवरील बॅक्टेरिया नायट्रेटचे रूपांतर नायट्राइट्स मध्ये करतात. त्यानंतर तुमच्या पोटातील ऍसिड त्या नायट्रेटचे रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये करते. सेलरीच्या रसाचा एक मोठा ग्लास सुमारे अर्धा लिटर तुम्हाला 250 मिलीग्रॅम नायट्रेट्स देतो. हे प्रमाण 3 दिवसाच्या आत रक्तप्रवाह 35 ते 40% वाढवण्यासाठी पुरेसे आहे. खेळाडू आपली कामगिरी सुधारण्यासाठी अनेक वर्षापासून सॅलरी ज्यूस वापरत आहेत. पण आपल्या पायांचे रक्ताभिसरण वाचवू पाहणाऱ्या वृद्ध लोकांसाठीही हे तितकेच प्रभावी ठरते. संशोधन याला दुजोरा देते. हायपरटेन्शन जर्नलमधील एका अभ्यासात असे आढळले की सिंथेटिक सप्लिमेंटपेक्षा भाज्यांमधून मिळणारे नैसर्गिक नायट्रेट्स रक्तप्रवाह जास्त प्रभावीपणे सुधारतात. ताज्या सॅलरीचा रसच सर्वोत्तम आहे. तुम्हाला ज्यूसची गरज लागेल. 1 ग्लाससाठी 4 ते 5 मोठे सॅलरीचे दांडे लागतात. जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी हे प्या. याची चव काहींना आवडते तर काहींना नाही. ती थोडी खारट, मातीसारखी आणि प्याल्यासारखी लागते. प्यायला फारच छान लागत नाही, पण जर तुम्हाला तुमचं रक्ताभिसरण सुधारायचं असेल तर तुम्ही ही चव सहन करावी लागेल. स्कोर 10 पैकी 8.5. अत्यंत प्रभावी व विचित्र चव. ड्रिंक नंबर 2, अर्गुला स्मूदी. अर्गुला ही एक परदेशी पालेभाजी आहे जी आता मोठ्या शहरात मिळते. हे पृथ्वीवरील आहारातील नायट्रेटचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. वजनाचा विचार केल्यास नायट्रेटच्या बाबतीत ही भाजी इतर कोणत्याही भाजीला मागे टाकते. 2 कप अर्गुलामध्ये सुमारे 480 मिलीग्रॅम नायट्रेट्स असतात. हे प्रमाण प्रचंड आहे. जेव्हा तुम्ही अर्गुलाची मिरपूड सारखी तिखट चव लपवण्यासाठी फळासोबत त्याची स्मूदी बनवता तेव्हा तुम्ही रक्ताभिसरणासाठी एक सुपर चार्जर तयार करता. अभ्यास दर्शवतात की नायट्रेट्सनी समृद्ध असलेल्या हिरव्या पालेभाज्या दररोज खाल्ल्यानंतर 2 आठवड्यात रक्तप्रवाह 42% सुधारतो. 42%. माझी रेसिपी अशी आहे: 2 कप अर्गुला, 1 कप ब्लूबेरीज किंवा काळी द्राक्ष, अर्धे केळ, 1 कप बदामाचे दूध गोडवा नसलेले हे सर्व एकत्र करून स्मूदी बनवा. बनवल्याबरोबर लगेच प्या, कारण ब्लेंड केल्यानंतर नायट्रेट्स वेगाने नष्ट होतात. पायाच्या रक्ताभिसरणावर याचा परिणाम डोळ्यात भरण्यासारखा असतो. आठवड्याभरात लोक सांगतात की पेटके येणे खूप कमी झाले आहे, पाय उबदार झाले आहेत, चालण्याची क्षमता वाढली आहे. महिनाभरात तुम्हाला पायांच्या त्वचेचा रंग आणि पोत यामध्ये सुधारणा दिसून येईल. हे नंबर 1 नसण्याचे एकमेव कारण म्हणजे अव्यवहार्यता. प्रॅक्टिकलिटी. प्रत्येकाला दररोज हिरवी स्मूदी प्यायची इच्छा नसते, यासाठी तयार करावी लागते. तुम्हाला नियमितपणे ताजी अर्गुला भाजी आणावी लागेल. पण जर तुम्ही हे मनावर घेतले तर रक्ताभिसरणासाठीच्या बहुतांश औषधापेक्षा हे जास्त चांगले काम करते. स्कोर 10 पैकी 9. अत्यंत शक्तिशाली, रोजच्या तयारीची गरज आहे. ड्रिंक नंबर 1, बीटचा रस. आणि आता रक्ताभिसरण पेयांचा अनभिषिक्त राजा, बीटचा रस. बीटमध्ये पिण्यायोग्य स्वरूपात आहार्य नायट्रेटचे प्रमाण सर्वात जास्त असते. 1 ग्लास सुमारे 250 मिली रसातून तुम्हाला बीटच्या प्रकारानुसार 300 ते 400 मिलीग्रॅम नायट्रेट्स मिळतात. तुमचे शरीर या नायट्रेटचे रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये अत्यंत वेगाने आणि कार्यक्षमतेने करते.
2 ते 3 तासांच्या आत रक्तप्रवाह 30 ते 50% वाढतो. रक्तप्रवाह तपासण्या बरोबर रक्तदाब मोजमापे आणि रक्तवाहिन्यांची तपासणी करून अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की पण बीटचा रस खऱ्या अर्थाने खास कशामुळे ठरतो? तो वेगाने काम करतो आणि त्याचे परिणाम टिकून राहतात. काही पेय तुम्हाला तात्पुरता बूस्ट देतात, पण बीटचा रस रक्तवाहिन्यांच्या कार्यात कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणतो. जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजी मधील एका ऐतिहासिक अभ्यासात असे आढळले की ज्या वृद्ध लोकांनी 15 दिवस दररोज बीटचा रस प्यायला, त्यांच्या पायांच्या रक्तप्रवाहात 45% सुधारणा झाली. रक्तवाहिन्यांचा कडकपणा 38% कमी झाला. चालण्याची क्षमता 22% वाढली आणि चालताना होणाऱ्या वेदना कॉल्डिकेशन पेन लक्षणीयरित्या कमी झाल्या. काही तासातच पाय उबदार झाल्याचे लोक सांगतात. काही दिवसात पेटके येणे थांबते आणि 2 आठवड्यात हा फरक तुमचे आयुष्य बदलून टाकणारा असतो. हे योग्यरित्या कसे वापरावे ते पहा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास शुद्ध बीटचा रस प्या. हे खूप महत्त्वाचे आहे. रिकाम्या पोटी घेतल्यास जास्तीत जास्त फायदा होतो. कोणतेही एक्स्ट्रा घटक नसलेला फक्त बीटचा रस असलेला शुद्ध ज्यूस घ्या किंवा घरी बनवा. आजकाल बहुतेक दुकानांमध्ये किंवा ज्यूस सेंटरवर हा सहज मिळतो. जर तुमच्याकडे ज्युसर असेल तर तुम्ही स्वतः बनवू शकता. 1 ग्लास रसासाठी साधारण 4 मध्यम आकाराचे बीट लागतात. याची चव मातीसारखी आणि गोड असते. काहींना ती खूप आवडते, बाकीचे लोक ती सहन करतात कारण त्याचे परिणाम खूप भारी असतात. एक सावधगिरीचा इशारा. तुमची लघवी गुलाबी रंगाची होऊ शकते. घाबरू नका. हे पूर्णपणे निरुपद्रव्य आहे. याला बिटोरिया म्हणतात आणि ते 10 ते 15% लोकांमध्ये घडते. दुसरा इशारा, बीटमध्ये ऑक्झिलेट्स असतात. त्यामुळे जर तुम्हाला मूतखड्याचा इतिहास असेल तर हे सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. पण वयाच्या 60 नंतर ज्यांना पायांच्या रक्ताभिसरणाचा त्रास होतोय अशा बहुसंख्य लोकांसाठी बीटचा रस हे सर्वात प्रभावी पेय आहे. स्कोर 10 पैकी 10. जास्तीत जास्त परिणाम सिद्ध झालेले रिझल्ट्स आणि खिशाला परवडणारे. आता हे नक्की कसं अंमलात आणायचं ते मी तुम्हाला सांगते. दररोज सकाळी बीटच्या रसाने सुरुवात करा. एक मोठा ग्लास रिकाम्या पोटी. हा तुमचा पाया किंवा फाउंडेशन आहे. दुपारी जर तुम्हाला अजून रिझल्ट हवे असतील तर जास्वंदाचा चहा किंवा सॅलरी ज्यूस ॲड करा. तुम्हाला दोन्हींची गरज नाही, एक निवडा. त्यात सातत्य ठेवा. जर तुम्हाला जास्तीत जास्त प्रभाव हवा असेल तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा अरगुला स्मूदी किंवा हिरव्या पालेभाज्यांच्या स्मूदीचा समावेश करा. अवघ्या 3 दिवसात तुम्हाला पाय उबदार झाल्याचे जाणवेल. आठवड्याभरात पेटके येणे कमी होईल. 2 आठवड्यात तुम्हाला चालण्याच्या क्षमतेत सुधारणा झालेली दिसेल आणि पडण्याचा धोका कमी होईल. महिन्याभरात तुमचे रक्ताभिसरण इतकं सुधारलेलं असेल की पुढच्या चेकअपच्या वेळी तुमचे डॉक्टरही चकित होतील. पण सातत्य हेच सर्व काही आहे. तुम्ही 3 दिवस बीटचा रस प्यालात आणि कायमस्वरूपी निकालाची अपेक्षा केलीत तर तसे होणार नाही. जसे तुम्ही रोज दात घासता, जसे तुम्ही रोजची औषधं घेता, तशीच ही एक रोजची सवय झाली पाहिजे. फरक फक्त इतकाच आहे की ह्या औषधापेक्षा जास्त प्रभावी आणि याचा महिन्याचा खर्च खूपच कमी आहे. विचार करा, डॉक्टरांचे शेकडो रुपयांची औषधे आणि हाताच्या लांबी एवढी त्यांच्या साईड इफेक्टची यादी यापेक्षाही हा नैसर्गिक उपाय कधीही चांगला. पण या काही महत्त्वाच्या चुका अजिबात करू नका. पहिली चूक ही पेय प्यायल्याबरोबर लगेचच जेवण करू नका. नायट्रेट शरीरात पूर्णपणे शोषले जाण्यासाठी तुम्हाला रिकाम्या पोटाची गरज आहे. खाण्यापूर्वी किमान 30 मिनिटे थांबा. दुसरी चूक, नायट्रेट समृद्ध पेय प्यायल्यानंतर लगेच माउथ वॉश करू नका. माउथ वॉश तुमच्या तोंडातील अशा चांगल्या बॅक्टेरियाला मारून टाकतो जे नायट्रेटचे रूपांतर नायट्राइट्समध्ये करतात. जर तुम्ही माउथ वॉश वापरलात तर तुम्ही या पेयांचे फायदे नष्ट करत आहात. तिसरी चूक, एका रात्रीत जादूची अपेक्षा करू नका. तुम्हाला थोडाफार लवकर फरक जाणवेल, पण रक्तवाहिन्या पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी काही आठवडे लागतात. चौथी चूक, डॉक्टरांशी बोलल्याशिवाय तुमची चालू औषधं बंद करू नका. ही पेय रक्ताभिसरणाला मदत करतात, पण कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी वैद्यकीय देखरेख आवश्यक आहे. आणि शेवटची गोष्ट, या पेयांच्या प्रक्रिया केलेल्या म्हणजेच प्रोसेस साखर मिश्रित आवृत्त्या विकत घेऊ नका. शुद्धता हेच सर्व काही आहे. लेबल्स
वाचा, वरून घातलेली साखर, प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम घटक टाळा. शेवटी विषय इथे येऊन थांबतो. तुमच्या शरीराला बऱ्या होण्याच्या इच्छा आहेत. तुमच्या रक्तवाहिन्यांना योग्य रीतीने काम करायचे आहे, पण त्यांना योग्य कच्चा म्हणजेच रॉ मटेरियल हवा आहे. दशकांपासून तुम्हाला सांगितले जात आहे की वाढत्या वयानुसार रक्ताभिसरण कमी होणे अटळ आहे. हे खोटं आहे. हे टाळता येण्यासारखे आहे. हे पूर्ववत करता येण्यासारखे आहे. पण तुम्हाला तुमच्या शरीराला ज्याची गरज आहे ते द्यावे लागेल. हे पेय तुमच्या व्हॅस्क्युलर सिस्टीमला नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या संयुगाचा पुरवठा करतात. तुम्ही वाढत्या वयाशी लढत नाही आहात. तुम्ही आधुनिक आहारामुळे निर्माण झालेली पौष्टिक कमतरता भरून काढत आहात. आपले पणजोबा, पणजी, बीट, हिरव्या पालेभाज्या आणि नैसर्गिक नायट्रेट्सनी भरलेल्या भाज्या खायचे, पण आता तसे खात नाहीत. आपण या घटकांपासून वंचित असलेले प्रक्रिया केलेले अन्न खातो. आणि मग साठीनंतर आपले रक्ताभिसरण का कोलमडले याचा विचार करत बसतो. तुम्ही बिघडलेले नाही आहात. तुमचा आहार बिघडला आहे. आहार ठीक करा, रक्ताभिसरण आपोआप ठीक होईल. तुम्हाला एक चॅलेंज देते. 30 दिवस दररोज सकाळी बीटचा रस पिण्याचा निश्चय करा. फक्त 30 दिवस तुम्हाला कसे वाटते याचे निरीक्षण करा. तुमच्या पायांमध्ये परत येणाऱ्या उबदार भावनेकडे लक्ष द्या. पेटके गायब होत असल्याचे पहा. तुमची चालण्याची ताकद, छंद वाढताना अनुभवा. आज तुमच्या पायाचा एक फोटो काढा. 30 दिवसांनी दुसरा काढा. तुम्हाला त्वचेचा रंग आणि सूज यामध्ये डोळ्यांनी दिसण्यासारखा फरक जाणवेल. हे काम करते यामागचे विज्ञान अतिशय पक्के आहे. याचे रिझल्ट्स खरे आहेत, पण तुम्हाला ते प्रत्यक्षात करावे लागेल. तुमचे रक्ताभिसरण स्वतःहून ठीक होणार नाही. ही पेय तुमचा उपाय आहेत. उद्या सकाळपासून सुरुवात करा. एक ग्लास बीटचा रस रिकाम्या पोटी 30 दिवस. तुमचे पाय तुमचे आभार मानतील. तुमची हालचाल तुमचे आभार मानेल. तुमचे स्वातंत्र्य तुमचे आभार मानेल. चला, उद्यापासूनच हे बदलायला सुरुवात करूया. माझ्यासोबत इथपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्हाला ज्यांची काळजी आहे त्यांच्यासोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.